जब मैं तैयार होकर आऊंगी ना, तब देखना कैसे होश उठते हैं तुम्हारे। तर या फेमस अशा डायलॉग प्रमाणे सगळ्यांना वाटत असतं की मी तयार झाल्यानंतर सगळ्यांचे होश उडले पाहिजे. तर माझे तसंच आहे. तर मी इकडे माझे आज विषय आहे मेकअपचा. तर मेकअपचे थोडेफार इकडे मी फोटोज तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे की घरी कशा प्रकारे माझे फेवरेट मेकअप प्रोडक्टने मेकअप करते. सिलेक्टेड फोटो इकडे शेअर केलेले आहेत. तर अगदी नॅचरल, जास्त डार्क नाही, जास्त लाईट नाही. सो असे माझे सणावाराचे छोट्या मोठ्या कार्यक्रमाचे फोटो तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत. सो चला इकडे आता मी तुम्हाला मेकअप कशा प्रकारे करायचा शेअर करते. तर पहिल्यांदा चेहऱ्याला मेकअपच्या आधी मॉइश्चरायझर कंपल्सरी आहे, सनस्क्रीन कंपल्सरी आहे, ते आधी लावून घेतलं होतं. आणि इकडे आता हे प्रायमर लावलेलं आहे. प्रायमर आहे स्विच ब्युटीचं, ते मी मिशोवरून घेतलेलं आहे. बरीच वर्ष झालं, जास्त क्वांटिटीमध्ये आहे आणि त्याची स्मेल तर इतकी छान आहे ना, खूप माझं फेवरेट आहे. तर स्विच ब्युटीचं प्रायमर लावल्यानंतर हे फेसेस कॅनडा आणि हे माय ग्लॅम हे दोन माझ्याकडे फाउंडेशन आता सध्या आहेत. तर दोन फेवरेटच म्हणायचे. आता हे मी घरीच थांबणार आहे, त्यामुळे मी काय करते, घरी जेव्हा कार्यक्रम असतील तेव्हा हे माय ग्लॅमचं फाउंडेशन अप्लाय करते. किंवा छोटे मोठे कार्यक्रम असतील, कुठे बाहेर जाणार असेल तर हे मी लावते. कारण हे छान कव्हरअप देतं बऱ्यापैकी, चेहऱ्यावरती छान असा एकदम ब्राईटपणा आणतं आणि खूप छान म्हणजे रिझनेबल प्राइसमध्ये आहे. तर चला, हे फेसेस कॅनडाचं सगळ्यात फेवरेट माझं फाउंडेशन आहे. तर ते मी त्या ब्लेंडरनं अप्लाय करते, ते हातानं अप्लाय होत नाही, जास्त स्टिकी आहे. सो आता हे दोन कॉम्पॅक्ट, तर बऱ्याच मी सगळे कॉम्पॅक्ट पावडर वापरून बघितलेले आहेत. तर सध्या माझं सगळ्यात जास्त फेवरेट असं फेसेस कॅनडाचंच प्रोडक्ट आहे. हे कॉम्पॅक्ट जास्त क्वांटिटीमध्ये लावावं लागत नाही, अगदी थोड्यामध्ये, आणि छान असं कव्हरेज देतं. तर हा तिन्हीचा कॉम्बो मी घेतला होता purple.com वरून. सो बरेच कॉम्पॅक्ट पावडर वापरल्यानंतर मला हे सगळ्यात फेवरेट झालेलं आहे, त्यामुळे मी कंटिन्यू ठेवला आहे. अगदी पहिला पॅक संपला होता, तर दुसरा मी मिशोवरूनच मागवलेला आहे. मिशो मॉलवरती सगळ्या ब्रँडचे प्रोडक्ट आता अवेलेबल आहेत. तर बघू शकताय, मी एका साईडला तुम्हाला लावून दाखवलेले आहे आणि एका बाजूला. तर हे छान असं मॅट फिनिशिंग देतं. ज्यांची ऑइली वगैरे स्किन आहे ना, खूप छान असं टचअप होतं ह्यानं. तर जास्त क्वांटिटीमध्ये लावावं लागत नाही. तर छान असं माझं सगळ्यात फेवरेट, मी बऱ्याच कंपनीचे वापरलेले आहेत. आता इथे काही कंपनीची नावे घेत नाहीत, पण लास्टला हे वापरलं आणि आता हेच मी कंटिन्यू ठेवलेलं आहे. फेसेस कॅनडाची फाउंडेशन क्रीम, फेसेस कॅनडाचं कॉम्पॅक्ट पावडर आणि त्याचं काजळही, असा हे कॉम्बो घेतला होता. सो चला आता हे अप्लाय करून घेते छान असं. तर काजळ तर इतकं छान आहे, खूप डार्क लागतं आणि थोडं लॉंग लास्टिंग आहे. तर नेहमी मी कुठेही बाहेर वगैरे जाताना हेच काजळ अप्लाय करते मेकअप करताना. छानच आहे, डोळ्यांना वगैरे अजिबात त्रास होत नाही. हे पण फेसेस कॅनडाचंच आहे. सो आता फिटमी वगैरे अशा बऱ्या कंपन्या यूज केलेल्या आहेत. काजळमध्ये तर मी बरेच काजळ असे यूज केलेले होते. तर चलो, मेबी लायनर वगैरे अशा कंपनीचे, पण हे खूप छान, डोळ्यांना अजिबात त्रास होत नाही, छान असं आणि डार्क लागतं मेन म्हणजे. तर लिपस्टिक लावायच्या आधी लिप बाम जरा आधी जास्त म्हणजे थोडा वेळ आधी लावून ठेवायचा. तर इकडे मी लिप बाम लावलेला आहे. आणि लिपस्टिकमध्ये माझ्याकडं बऱ्याच प्रकारचे लिपस्टिक आहेत. तर ह्या पण आहेत. तर लिपस्टिकचे भरपूर स्टॉक आहे. मला लिपस्टिक लावायला खूप आवडतं. तर माय ग्लॅमचा हा मी सेट घेतला होता, तो पण purple.com म्हणून घेतलेला होता. तो 3 सेटमध्ये आला होता. त्या पण खूप लॉंग लास्टिक आहेत, पण साईज जास्त आहे. ते नेहमी जास्त वापर झाला नसल्यामुळं त्या संपत नाही आहेत. तर इकडे घेतलेले आहे मी माय ग्लॅममध्ये रेड, माझी फेवरेट शेड. पण छान, क्वालिटी खूप छान आहे आणि ह्या लॉंग लास्टिंग आहेत. म्हणजे जरी आपण सकाळी अप्लाय केलं, काही खाल्लं पिलं तरी हा जात नाहीत. सो लिपस्टिक बऱ्याच व्लॉगमध्ये मी ती लिपस्टिकबद्दल तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर चला, आता साडीच्या काटांना मी रेड मॅचिंग लिपस्टिक लावलेली आहे. तिकडे सिंदूर पण लावून घेते. सो आत्ता सध्याचे माझे फेवरेट जास्त असं कव्हरेज देणारे प्रोडक्ट म्हणजे फेसेस कॅनडाचे आहेत. छान त्याचं फाउंडेशन, कॉम्पॅक्ट, काजळ, लिपस्टिक खूप छान आहे, एक नंबर अशा आहेत. लिपस्टिक माय ग्लॅमच्या पण खूप छान आहेत, त्याही माझ्याकडे आहेत. तर चला, आयब्रो पेन्सिल इकडे अप्लाय करून घेतलेली आहे. तर हा एकदम सिम्पल पण स्वीट असा दिसणारा मेकअप करते. कधीही मी असा डार्क भडक करत नाही मेकअप, पण खूपच छान. तर बघू शकता कसा झाला मेकअप, सांगू शकताय. तर हे प्रोडक्ट मी यूज करते. नक्की तुम्ही फेसेस कॅनडाचे प्रोडक्ट यूज करून बघा, खूप छान आहेत. थोडे कॉस्टली असले तरी ते छान कव्हर देतात. फेसेस कॅनडाचं जे फाउंडेशन आहे ना, ते खूप लॉंग लास्टिंग आहे. सकाळी अप्लाय केलं तर संध्याकाळपर्यंत मेकअप आहे तसा राहतो.
तर मी आता हा सध्या मेकअप केलेला आहे मायग्लॅमचं फाउंडेशन जे आहे ते कॉलेजच्या मुलींसाठी ऑफिसच्या लेडीसाठी खूप छान आहे. त्याच्यामध्ये सनस्क्रीनसुद्धा अवेलेबल आहे. त्याची खूप रिजनेबल प्राईस आहे. नक्की तुम्ही ते बाय करा. लिंक हवी असेल तर नक्की मला कमेंट करा. सो चला, सणावारासाठी सगळा असा छान मी मेकअप लुक केला होता. तर सुरुवातीला फोटोज व्हिडिओ ह्यासाठीच टाकलेले आहेत की त्याच्यामध्ये पण ह्याच सगळ्या प्रोडक्टने मेकअप केलेला आहे. सो कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा.